सो स्टँडर्ड 8 इकडे बघा अँड आपल्याला डिव्हिजन बघायचं आहे अँड देन वी हॅव टू डिसाईड की ह्या एक्सरसाइज 1.3 मध्ये ह्याच्या दोन टर्म्स दिलेल्या आहेत 9/37 अँड 18/42. या टर्मिनेटिंग आहेत की नॉन टर्मिनेटिंग? मराठीत काय सांगितलं होतं? टर्मिनेटिंग म्हणजे खंडित आणि नॉन टर्मिनेटिंग व्हेरी नाईस. सो अजून एक फॉर्म्युला सांगितला होता आय टू द आय कुठे येणार? मध्ये. 9 मध्ये, 37 मध्ये. सर्वांना रिक्वेस्ट करतो इकडे बघा सर्वांनी, हे बघा 37. मग आता काय करायचं? हा आता योगेश सांगेल, सांग. 3 चा टेबल 3 6 9 12 15 then 18 21 24 30. 7 चा टेबल 14 35. इथं रॉंग नको आला. 42 49 56 then 7. सो जर का 2 अंक आहेत 2 डिजिट्स 37, जर का 3 आहेत तर 74, 3 आहेत तर 9 2 11, 4 आहेत तर फक्त मधल्यांची 20, 5 आणि 3 8 आणि 4 12, 2 आजच्याला 1 इकडे 1 2 आणि लास्टचे 2, हे 2 ॲज इट इज. 8 and 4 12, 2 हातचा 1 2 देन 1 आणि 4 5 259, 4 आणि 5 9 296, 7 आणि 6 13 हातचाला 1 3 आणि हे शेवटचे 3. इथं माहिती का बेटा, इथं जर का एक जास्तचा येतोय तर तो कुठे समजायचा असतो? हातचा आणि पुढची संख्या वाढून घ्यायची आणि हे आलं 370. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला याच्यात एक मेन क्रायटेरिया काय आहे की आपल्याला 37 का टेबल तयार करता आहे. मग एक अजून एक पॉईंट आहे राम. तो राम पॉईंट कसा आहे बेटा? 9.00 लिहितो बरोबर. तर जाणवी कसं असते बेटा की 9 ही लहान आहे 37 पेक्षा का मोठी हे सांग पहिले मला. 9 लहान आहे की नाही? मग लहान असली ना तर बिनधास्त 0 लिहायचं आणि 9 कॅरी करायचं. हे पॉईंट आहे, हे पॉईंट बघा, हे 0 खाली आणि मग 37 टू जा हाऊ मच रिमेन्स 60. अगेन 0 एक्सचेंज करू 160 आलाय. सो 4 जा 148. How many remains? 0. Then 13 7 multiplied by 3 1 1 1 किती राहिले? 120. हे बघा 1 1 तर 0 झालं, 20 मधून 11 गेले 0. Then again the same thing is going to be repeat. Why? Because it's 9 now. So 37 multiplied by 2. थोडे 1-2 स्टेप जास्त काय घेऊन घ्यायचे. अगेन बघा रिपीट झालं 160 आणि हे आलं 4. आता आपल्याकडे काय माहिती का सर्वात महत्त्वाचं की हे टेबल म्हणून आपल्याला तसं काही टेन्शन नाही, आपण कितीही वेळेस रिपीट करू शकतो. सो व्हॉट इज द आन्सर ऑफ 9/37? 0.243. याच्यावर बार द्यायचं. अँड वन मोर थिंग, इथं अजून काय लिहायचं आन्सरमध्ये? हे बघ इथं खालती लिहायचं 9/37 इक्वल टू 0.243 बार. अँड वन मोर थिंग की हे नॉन टर्मिनेटिंग आहे. परत परत उत्तर येते आन्सर लास्टला जे रिमाइंडर आहे ते 0 आलं का? नाही. सो याला आपण सुमित काय म्हणणार बेटा? नॉन टर्मिनेटिंग. सो देयर इज अ क्वेश्चन रिगार्डिंग दॅट. राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म अँड राइट डाउन इट्स नॉन टर्मिनेटिंग और नॉट. सो आपण लिहिलंय नॉन टर्मिनेटिंग, त्यांनी विचारलं नाही. ठीक आहे. अनदर वन इम्पॉर्टंट वन. Now we have to find out the table of 42. Why? Because according to our rule, I to the O, input to the output असं म्हणून किंवा in to the out. तर आपल्याला 42 चा टेबल माहित असायचं गरजेचं. प्लीज लिहू नका. 8 12 16 20 24 28 32 2
4 6 8 42 84. इथे एक लॉजिक वापरायचं. आपण जर का 1 and 2 3 घेतलं तर तुम्हाला एवढा सेन्स म्हणजे एवढं नॉलेज हवं की 42 3 ला 36 येणार नाही. ओके, तर हे 126, हे 168 210. आता इथे ॲडिशन झाली. 4 and 1 5, 2 and 9 and then 2 1 3, 6 1 7 and तुमचा फेवरेट अंक 420. दे राम, मध्ये कोणतं बाहेर कोणतं? राम साठी क्लॅप्स. आणि क्लॅप्स ना सर्वांसाठी सारख्या वाजवायच्या, कंजूशी नाही करायची. माझी मैत्रीण येतो जोरात, माझा मित्र येतो जोरात, असं थोडा आवाज येऊ द्या. हा, क्लॅप्स. आता बघा, अगेन द सेम थिंग इज गोइंग टू बी हॅपन. जानवी 18 मोठं आहे का 42? 42. ओके, सो पॉईंट घेतला आपण बेटा. आणि हे जे 18 आहे ना आरुषी, हे लहान असल्यामुळे 0, इथं 0. 42 into 0 0, सो 18 आलंय आणि देन अगेन 0. हे पॉईंट जे आहेत ते वर आले. हे पॉईंट कुठं आलं? वर. 180. मग 180 साठी आपण जर बघितलं तर 160. हा, मग काय ना 0.4 168. किती राहिले? 68 2 70 आणि 10 80. अगेन 0. मग 120 साठी काय ना किती राहिले? 10 तून 4 गेले 6 आणि 12 तून 8 गेले. हा, हातचा घेतला आता 11 मधून 8 गेले 3. नाही करायची. मग 360. 360 साठी काय ना हे बघा, 2 16. तर हे 28 काय ना 3 नो काय झालं लक्षात ना? ओके, नाही डाऊट क्लिअर झालं बेटा. 10 तून 6 गेले 4, 5 तून 3 गेले 2. नाव 240. 240 आलाय. मग बघा काय ना 210. 2 पंचे 10 5. Again 0 for 300. How much it is? 294. That is 7 का? किती राहिले? Again 60. 42 1 जा 40. किती राहिले? 10 तून 2 गेले 8 आणि 5 तून 4 गेले 1. 180. 180 साठी किती येणार? Again 168. 168 म्हणजे किती? हे बघा, असा परत रिपीट होत आहे. 4 168. अगेन किती आलं? 12. आता आपण करून थकलोय म्हणून इथं जास्त टाइमपास करायचा नाही. इथं आपण एक स्टेप जास्त घेतली म्हणजे इथून ते काय होतं रिपीट. म्हणजे 18/42 काय ना 0.42851 आणि वर. सो इट्स अ टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग? व्हेरी गुड. इट्स अ नॉन टर्मिनेटिंग. इट्स अ नॉन टर्मिनेटिंग डिव्हिजन. हा जो भागाकार हा कसा आहे? नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड, जो थांबणारा नाही.